शहापूर तालुक्यातील वाशिंद ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या रविवारी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान घेण्यात येणार आहे। त्यासाठी निवडणूक प्रशासनाकडून वाशिंद गावातील सरस्वती विद्यालय आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केंद्र उघडण्यात येणार आहेत। रविवारी सकाळी 7:30 वाजता सुरू होणारे मतदान सायंकाळी 5:30 वाजतापर्यंत सुरू राहणार आहे। या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधील सर्वसाधारण संवर्गातून निवडणूक लढवित असलेले सुशिक्षित उमेदवार अभिषेक रंगनाथ काठोळे प्रचारात लक्ष वेधून घेत आहे। अभिषेक काठोळे जिजाऊ शिक्षण संस्था, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मोरया प्रतिष्ठान, हरिओम ज्ञानसाधना केंद्र, सांस्कृतिक कार्यक्रम व्यासपीठ अशा संस्थांच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात योगदान देत आहे। अभिषेक यांना त्यांचे वडील रंगनाथ काठोळे यांच्या गेली अनेक वर्षे तत्वनिष्ठा आणि विचार जपलेला सामाजिक कार्याचा वारसा आहे। धडाडीचा उमेदवार अभिषेक काठोळे यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने न्यूज महान महाराष्ट्राशी संवाद साधला। नमस्कार, मी अभिषेक रंगनाथ काठोळे, वार्ड क्रमांक 3 मधून येत्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मी सदस्यपदासाठी सर्वसाधारण जागेसाठी उमेदवार म्हणून आपल्यासमोर येत आहे। माझी निशाणी बाकडा बेंच हे आहे। तुमच्या प्रभागाचा कायापालट व्हावा म्हणून कुठल्या योजना आपल्या विचारात आहे? मुख्यतः आपल्या प्रभागामध्ये काही मूलभूत समस्या आहेत आणि जे वर्षानुवर्ष किंवा आम्ही सुरुवातीपासून बघत आहे त्यात काय कायापालट झालेलं नाही आहे। तर त्याच्यात मूलभूत समस्यामध्ये काही एकदम प्रमुख समस्या जसे आहेत की पाणी योजना आहे, पाण्याची खूप कमतरता आहे। आता शहरीकरणाकडे आपलं गाव वळत आहे, डेव्हलपमेंट खूप वेगाने चालू आहे आणि त्याप्रमाणे जी समस्या सोडवण्यात आली पाहिजे किंवा ज्या मूलभूत सुविधा दिल्या पाहिजे त्या सुविधा आजपर्यंत लोकांपर्यंत पोचल्या नाही। पाण्याचे जे सप्लाय आहेत किंवा पाण्याची जी आत्तापर्यंत जी योजना आहे त्या योजनेच्या दृष्टीने आणि लोकसंख्येच्या दृष्टीने खूप पाण्याची एक समस्या वाढलेली आहे, खूप पाण्याची कमतरता भासते आहे लोकांना आणि ते समस्या सोडवणं आज काळाची गरज आहे। कारण पाणी ही मूलभूत गरज आहे, पाण्याशिवाय कोणतंही काम होत नाही। त्याच्यामुळे सर्वात मोठी समस्या पाण्याची आहे। त्याच्यानंतर मग इतर रस्त्याची समस्या आहेत की रस्त्यांची अवस्था खूप वाईट आहे आणि ट्रॅफिक समस्या ही खूप वाढलेली आहे। त्याचबरोबर काही ठिकाणी एक सुरक्षिततेची एक समस्या आहे। आता महिला वर्ग आहे, विद्यार्थी वर्ग आहे, मुली आहेत, त्यांना फिरण्यासाठी काही ठिकाणी असं खूप म्हणजे असुरक्षित वातावरण आहे। त्या ठिकाणी मग कॅमेरेची व्यवस्था झाली पाहिजे, त्याप्रमाणे रात्रीच्या वेळेस अंधार असतो तर पथदिव्यांची व्यवस्था झाली पाहिजे। या काही मूलभूत समस्या आहेत, तर त्या समस्या सोडण्यामागे माझा 100% कल असणार आहे। त्याचप्रमाणे ट्रॅफिक पोलीसची एक व्यवस्था प्रत्येक चौकामध्ये हवी, पोलीस प्रशासनाचे काही कर्मचारी चौकात हवे, त्यामुळे सुरक्षित वातावरण असणार आणि त्याच्यामागे आपलं पूर्ण कल असणार आहे। मागील काही वर्षातील वाशिंद गावातील समस्या व सध्याच्या परिस्थिती समस्या यांचं स्वरूप किती बदलले असे तुम्हाला वाटते? वाशिंदचं पूर्वीचं जे वातावरण होतं की वाशिंद एक खेडेगाव आपल्याला म्हणता येईल। एक छोटंसं गाव होतं, एक सुंदर गाव होतं। वाशिंदमध्ये एक सुंदर नदी होती वाहणारी, कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नव्हतं, जास्तकडनं कोणते मोठे कंपनी किंवा त्यांचं सिवेज पाण्यामध्ये जात नव्हतं आणि एकंदरीत वाशिंदचं जे लोकसंख्या होती ती एक मोजकीच होती। त्याच्यामुळे मग सगळ्याच समस्या एक वेगळ्या प्रकार स्वरूप होता। आता जसं झपाट्याने एक लोकसंख्या वाढत चालली त्याचं कारण आहे की वाशिंदच्या लगत एक महामार्ग आहे, रेल्वे स्टेशन आहे सेंट्रल रेल्वेचं, त्याच्यामुळे आणि सगळ्या बाजूनी एक वाशिंद समृद्ध गाव असल्यामुळे त्याचा एक शहरीकरणाकडे वाटचाल होत चालली आहे। लोकांची लोकसंख्या वाढत चालली, लोकांचा एक इथे येण्याचा कल होत चालले की बाबा वाशिंद एक शहर आहे, त्याच्याकडे जाण्यामध्ये एक त्यांना सुविधा आज भरपूर भेटतात। शाळा आहेत, मोठमोठे कॉलेज आहेत, सर्व काही बाजार आहे, मोठं बाजारपेठ आहे, सगळी काही सुविधा वाशिंदमध्ये असल्यामुळे बाजूच्या इतर सगळे छोट्या मोठ्या गावांचे लोक वाशिंदमध्ये येण्यासाठी त्यांचा कल वाढत आहे। त्याच्यामुळे लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे आणि त्या लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने जे समस्या आधी होत्या त्या समस्या तर आहेतच, पण ती समस्या आणखीन वाढत चालली। जसं लोकसंख्या वाढत चालली तर मग त्याच्यासाठी कचऱ्याचा एक समस्या आहे। कचरा भरपूर प्रमाणामध्ये प्रत्येक घरातून बाहेर निघतो आहे, पण ते कचऱ्याचं निर्मूलन कसं करायचं किंवा त्याचं व्यवस्थापन कसं करायचं त्याचा कोणतीही योजना आजपर्यंत केली गेली नाही। डम्पिंग ग्राउंडचा सर्वात मोठी समस्या आहे।
आलेला कचरा त्याचं व्यवस्थापन कसं करायचं किंवा कुठे करायचं, ती डम्पिंग कुठे करायची, त्याची कोणत्याही प्रकारची सुविधा किंवा त्याचा कोणत्याही प्रकारचा विचार आजपर्यंत केला गेला नाही, त्याची सुविधा केली गेली नाही. त्याचप्रमाणे फिल्टर प्लॅनचा एक विषय मोठा आहे की पाणी आधी आपली नदी एकदम स्वच्छ होती, त्यांच्यात कोणत्याही प्रकारचं प्रदूषण केलं गेलं नव्हतं. तर आता तो पाणी प्रदूषित झाल्यामुळे लोकसंख्या वाढली, त्याचं सगळं आणि कंपनी वाढल्यामुळे सगळं प्रदूषित झाल्यामुळे पाणी आता तोच पाणी आपल्याला तसाच त्या स्वरूपात पाणी घरोघरी प्यायला येतो आहे. पण तो पाणी प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि त्याच्यामुळे फिल्टर प्लॅन किंवा या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर फिल्टर प्लॅन एक खूप महत्त्वाची बाब आहे. प्रत्येक घरात पाणी हा फिल्टर होऊनच आला पाहिजे, त्यामुळे आरोग्याची एक देखरेख आपण ठेवू शकतो. तर हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याचप्रमाणे शाळा कॉलेज वाढल्यामुळे मग त्या विद्यार्थ्यांसाठी काही मूलभूत गरजा आहेत की त्यांना शिक्षणासाठी काही आपण व्यवस्थित सोय केली पाहिजे. त्यांच्यासाठी एक अभ्यासिका, एक सुंदर अशी अभ्यासिका, मोठी अभ्यासिका त्यांच्यासाठी निर्माण केली पाहिजे. बरेचसे विद्यार्थी का त्यांची आर्थिक परिस्थिती खूप कमजोर असल्यामुळे त्यांना आपण ग्रामपंचायतकडून किंवा ग्रामपंचायतच्या निधीकडून किंवा ग्रामपंचायतच्या मार्फत काही डोनेशन्स घेऊन मोठ्या लोकांकडून त्यांच्यासाठी काही सुविधा पुरवता येतील का, त्यांना अभ्यासाचे काही साहित्य पुरवता येतील का, त्यांना गणवेश पुरवता येतील का, आणि अशा प्रकारे शिक्षण त्यांना सोपं करून त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण त्यांना सहयोग देऊ शकतो का. त्यामुळे एक मोठा नागरिक आणि चांगल्या हुद्द्यावरचे नागरिक आपल्या वाशिंदमध्ये घडतील अशी अपेक्षा बाळगून आपण या सर्व गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. या निमित्ताने तुम्ही वाशिंदमधील मतदारांना काय आवाहन कराल? या निमित्ताने वाशिंदकरांना आणि सर्व समस्त मतदारांना मी एकच आवाहन करेल की मतदान हा तुमचा अधिकार आहे. मतदान हा 100% तुम्ही केलाच पाहिजे. त्याशिवाय मतदानाशिवाय वाशिंदचा विकास हा होणं शक्य नाही. तर तुम्ही मतदान करणार यावर सर्व निर्भर आहे की वाशिंदचा विकास कोणत्या वेगाने आणि कसं होणार. त्याचबरोबर मी सर्वांना आवाहन करतो की मी स्वतः आपल्या प्रभागातून सदस्यासाठी, आपल्या प्रभागातून आपल्या सेवेसाठी आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी, माझ्या वार्डाच्या सर्वांगीण विकासासाठी एक उमेदवार म्हणून आपल्यासमोर आलेलो आहे, एक पर्याय म्हणून आपल्यासमोर आलेलो आहे. माझी निशाणी बाकडा आहे. मी तुम्हाला नक्कीच आवाहन करेल की माझ्या बाकडा या चिन्हासमोरील बटन दाबून आपण भरघोस मतांनी मला गावाची आणि या वार्डाची, समाजाची सेवा करण्याची एक संधी द्याल. आणि त्याचबरोबर मी सर्व समाजात स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व नांदावं यासाठी प्रयत्न करणार आहे, झटणार आहे. त्याचबरोबर मतदारांचा सर्वांगीण विकास हाच माझा प्रामुख्याने ध्यास असणार आहे. त्याबद्दल मी तुम्हाला हमी देतो.